आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आज राज्याची मान शर्मेनं झुकली। खरं तर महाराष्ट्र विधान भवनाला सुसंस्कृत राजकारणाची उज्ज्वल परंपरा आहे, पण आज याच परंपरेला धक्का पोहोचेल असा प्रकार विधान भवनाच्या लॉबीमध्ये घडला। नेमकी काय घटना घडली आणि या घटनेला जबाबदार कोण आहे? राजकारणात दंग झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी सुसंस्कृत राजकारणाला तिलांजली दिली आहे का, या प्रश्नांचं उत्तर शोधणारा माझाचा रिपोर्ट। विधान भवनात शिंदे गटातच राडा। शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार भिडले। एरवी सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी खडाजंगी गदारोळ पाहायची विधान भवनाला सवय। मात्र आज विधान भवनात एकाच पक्षाचे मंत्री विरुद्ध आमदार अशी चक्क धक्काबुक्की झाली। शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटाचेच बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी विधानसभा लॉबीमध्ये एकमेकांना धक्काबुक्की केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस होता। दुपारच्या सत्रात लॉबीत मंत्री दादा भुसेंकडे मतदारसंघातल्या कामाविषयी विचारणा करण्यासाठी थोरवे पोहोचले। आपल्या मतदारसंघात कामं का होत नाहीत असा सवाल थोरवेंनी विचारला आणि दोन्ही नेत्यांचा आवाज वाढला। यावेळी भुसे आणि थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली। यावेळी भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना दूर केलं। मंत्री असणारे दादा भुसे, मी त्यांना 2 महिन्यापासून त्यांच्या एका कामानिमित्ताने त्यांच्या खात्यातील ते काम आहे त्यांना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक आज मी त्यांना विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं त्या ठिकाणी काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतलीत आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलं गेलं नाही। त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडीशी चिडून बोलले आणि त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे बोललो की मी काय तुमच्या घरी खायला येत नाही आहे। तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे, मला त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे। त्यांचा बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळ्या पद्धतीने होता, म्हणून आमच्या थोडीशी शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली। दादा भुसे हे जे आहेत ना, हे निगेटिव्ह असणारेच मंत्री आहेत। त्यांच्याबद्दल सुहास कांदे सांगतील, त्यांच्याबद्दल बाकी सगळे आमदार त्या ठिकाणी सांगतील। या सगळ्या प्रकारामुळे सरकारची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे। अरे काय तरी काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा, अधिवेशनामध्ये काय करणार? असं बिलकुल काही घडलेलं नाही। मी तिथं होतो। 1 मंत्री महोदय, 1 आमदार महोदय, चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला, याच्या पलीकडे काही झालेलं नाही। एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही। आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे। वाद झाला नाही, विवाद झाला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत, असं बिलकुल काहीही घडलेलं नाही। काही समज गैरसमज असतात आपापसामधील, ते काही वाद वगैरे काही नाही आहे। एखाद्या मतदारसंघातलं काही काम आहे आणि ते काम विचारायला गेले, परंतु ते चर्चा ही होत असते, त्यामुळे ते त्याला काय वाद असं म्हणता येणार नाही। दादा भुसे आमचे फार सिनियर मंत्री आहेत। उगाच म्हणजे पर्यावसन जे आहे धक्काबुक्कीमध्ये झालं वगैरे असं जर बोलत असेल चुकीचं आहे। फक्त वाद विवाद हे होते की माझं काम आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर तत्पूर्वी करून द्या अशी त्यांनी म्हणजे एका सिनियर नेत्याबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करायची असते त्या पद्धतीने ती चर्चा झाली। विरोधकांनी या प्रकरणावर संधी घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो, परंतु एकाच गटात असणारे, एकाच गँगमध्ये असणारे असे 2 लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँग वॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं, जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे, गँगवॉर या महाराष्ट्रात आहे, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं। अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं, मला वाटतं हा लोकशाहीचा, या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांमध्ये धोड चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्र्यावर खोक्यांचे आमदार धावून पडतात आहेत आणि ही जी स्पष्टता आपण पाहतोय की भयानक आहे, महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी आहे आणि भूषणावं नाही, याचा निषेध आम्ही। ते दुर्दैव आहे
की सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यामध्ये आमदारामध्ये हमरुतिमरी व्हावी, धक्काबुक्की नसेल झाली पण हमरुतिमरी होणं हे वरिष्ठांबद्दल, एकतर वरिष्ठांना लहान्यांना कसं वागवायचं हे ते सत्सद्विवेक बुद्धी नाही. आणि हे सगळंच दुःखदायक आहे. आपल्या ह्या सभेमध्ये जे संस्कार, जी संस्कृती असली पाहिजे तीच मुळीच गेल्या 2.5 वर्षामध्ये धुळीस मिळवली. असं आहे, तिथे फक्त टेंडर कमिटी आहे. टेंडर कमिटीमध्ये महेंद्र थोरवे फेल झाले असतील, मग त्याला काय करणार दादा भुसे? टेंडर लागतं ना तिथे, टेंडर नाही लागलं महेंद्र थोरवेंना तर काय करायचं? विधान भवनात एकाच पक्षाच्या आमदारांची धक्काबुक्की हा प्रकार पहिल्यांदाच झालाय. मात्र धक्काबुक्कीच्या घटना विधान भवनाला नव्या नाहीत. 9 नोव्हेंबर 2009 हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमींना मनसे आमदारांनी मारहाण केली. 5 जुलै 2021 तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांना शिवीगाळ धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं होतं. 24 ऑगस्ट 2022 विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांचा अभूतपूर्व गोंधळ आणि एकमेकांना धक्काबुक्कीही झाली. एरवी यूपी बिहारच्या विधानसभेत धक्काबुक्की, हिंसक गदारोळ याचे अनेक उदाहरणं आढळतील. मात्र महाराष्ट्राच्या विधान भवनाला सुसंस्कृतीची, शांततेची आणि अहिंसेची एक आदर्श परंपरा आहे. मात्र हल्ली या परंपरेच्या किनारीला हिंसेची आणि हाणामारीची कीड लागली आहे की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. कारण आपल्याच पक्षाच्या आमदाराला केलेल्या धक्काबुक्कीने महाराष्ट्र विधिमंडळाच्या उज्ज्वल परंपरेला धक्का पोहोचलाय. म्हणूनच लोकांनी निवडून दिलंय ते प्रश्न मांडण्यासाठी, लोकउपयोगी कामांसाठी, एकमेकांवर हात उचलण्यासाठी नाही, याचं भान मंत्री महोदय आणि आमदार साहेबांनी बाळगायला हवं. ही काय ती महाराष्ट्राची हात जोडून विनंती. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.